हात भाजलाय तुझा? नाही नाही, एवढं काही नाही. अरे देवा, कमळे, तुझे उपकार कसे फेडू ग मी? जेव्हा जेव्हा हे संकटात असतात तेव्हा तू मदतीला धावून येतेस बाळा. खरंच परमेश्वराने आमच्या मदतीसाठीच तुला इथे पाठवलंय बघ. थँक्यू ऋषी. हो, खरंच बरे आहात ना तुम्ही? अरे राजन, डॉक्टरना फोन कर पटकन. हो होय. लवकर या म्हणा. हो. ठीक आहे आता. कमळी, ही कुठली पद्धत आहे आग विझवायची? आधीच तुझ्या हाताला जखम झाली. आपल्याला नंतर कबड्डीच्या मॅचेस खेळायच्यात, माहिती आहे ना? एक जखम बरी झाली नव्हती, ते आता दुसरी करून घेतलीस. मला सांगायचं ना. हो सर, त्यावेळी मला फक्त आजोबांची काळजी दिसत होती. मला दुसरं नाही काय सुचलं. कमळी, आजोबांची काळजी आहे त्याबद्दल मी काही म्हणत नाहीये, पण दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करावी. हो होय, तुम्ही पण तर आला होता की. पायाने विझवली नव तुम्ही आग? मग त्यामुळे हाताने आग विझवणं आणि पायाने विझवणं यात फरक असतो. माझ्या पायात शूज होते. ठीक आहे. कमाल आहेस तू. तुझ्या भाषेत म्हणतात तसं लय भारी. का म्हणजे असं का बोलायलाय? दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी लोक खूप कमी असतात, अँड यू आर वन ऑफ देम. आणि तू तर कायमच दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावत असतेस. मग तसं तर तुम्ही बी भारी आहेसा. तुम्ही बी आमच्या मदतीला देवासारखं धावून येता. मी इथं मुंबईत टिकून राहिलोय त्याच्या मागं आजी आणि तुमच्यासारखं पाठबळ आणि साथ देणारी माणसं आहे ती म्हणून. तेव्हा तुम्ही बी लय म्हणजे लय भारी आहेसा. आई, आलो आलो. चला, आईचा फोन आलाय, मी निघतो. तू काळजी घे तुझी. चल, बाय. आई, काय झालं? तू अशी का फोन करून बोलत होतीस? काय हवंय का तुला? काय तू असं का बघतेस माझ्याकडे? माझं काही चुकलंय का? तुला वाटतंय तुझं काही चुकलंय? नाही. नाही ना? नाही वाटत आहे काही चुकलंय? मग नाही चुकलंय. अगं नाही, यू वर एन्जॉईंग द पार्टी, राईट? यू वर कम्फर्टेबल. द पार्टी वॉज गुड. आजोबांच्या शालीला आग लागली ते जरा वाईट झालं, बट अदरवाइज इट वॉज ऑल गुड. का? ऋषी, तू कोण आहेस? इनामदार आहेस. नयनतारा इनामदारचा मुलगा आहेस. आणि तू कोण आहेस ना, हे कायम लक्षात ठेवायचं. याचं भान कायम ठेव. आई चिल. मला आहे या गोष्टीचं भान, आणि तुझ्या नावाला धक्का लागेल असं मी काही करणार नाही. दॅट्स गुड. चांगलं वाटलंय ऐकून. पण तू हा जो चांगुलपणा करतोस ना ऋषी, तो जरा कमी कर. तू भरकटत जाशील. आणि आता चला, खूप उशीर झालाय.
हिला काय झालं आता? काहीतरी खटकलंय हे नक्की. पण ऋषी, हा, आलो आलो. आजी सुखी राबा, सुखीरा बाळा. मोठी हो. सुखीरा सुखीरा. येतो. संध्याकाळ व्हायच्या आधी हॉस्टेलला पोचायला पाहिजे. कमळी, आज केवळ तुझ्यामुळे हे वाचले ग. नाही तर काहीतरी बरं वाईट झालं असतं बघ. सगळं माझ्या चुकीमुळे झालं. मी यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. माझं लक्ष नव्हतं म्हणूनच असं झालं. आजी अहो, असं काय बोलायलाय तुम्ही? असं खरंच काही नाही. तुम्ही कशा पायी स्वतःला दोष द्यायला लागलाय? यात तुमची काहीच चूक नाही, खरं कुणाचीच नाही. अगं बघ ना, एवढा सगळा छान झाला कार्यक्रम आणि शेवटी असं व्हावं. मला तर वाटलं या कार्यक्रमाला कुणाशी तरी नजर लागली. तुझ्या हाताला पण केवढं भाजलं ना. राधाताई, जरा ते सामान आणा बरं. जरा थांबा. आजी अहो, हे तू इतकं सगळं सुंदर घडवून आणलंस, एवढा आनंद आणलास या घरामध्ये, पण शेवटी तुझ्या हाताला लागलं. माझ्या मनात आलं तुलाच तर कोणाची दृष्ट लागली नाही ना, म्हणून मला तुझी दृष्ट काढायची आहे. अहो कमळी, माझ्या मनाला बरं वाटेल. चालेल ना? हो, असं काय विचारताय? तुम्हाच ते बरं वाटेल ना? मग करा. कमळी, तुझ्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचला बघ. तुझे आभार कसे मानू हेच समजत नाही आम्हाला. खरंच खुश राहा बाळा. जिथे जाशील तिथे आनंद भरत असतेस बघ. अशीच राहा. आजी, आज लई दिवसातनं कुणीतरी माझी नजर काढली बघा. गावाकडे असताना आई माझी नजर काढायची. म्हणजे आमच्या गावात कुठला कार्यक्रम असू द्या, नाहीतर माझा शाळेतला कार्यक्रम, मी तयार होऊन बाहेर जायचो की नाही, घरात परत आल्यावर दाराच्या आत पाऊल टाकायच्या आधीच ती उभी असायची बघा नजर काढायला. हो ना? मग आता तुझ्या आईची परंपरा इथे मी चालू ठेवीन. तुला कधी कुणाची नजर लागू देणार नाही का? कमेंट मिळाला तर ना मी येतो. या. बाय आजी. ये बाय मी. काका.